महाराष्ट्रात लागू झाला घरांचा नवीन कायदा। आता या लोकांची घरं पाडायला सुरुवात झाली। आता जर तुमचं स्वतःचं घर असेल तर आत्ता सावध व्हा, कारण की आता एका नव्या नियमाअंतर्गत लोकांची घरं जेसीबीने पाडायला सुरुवात झालेली आहे। सरकारने घरांच्या बाबतीत दोन असे भयंकर नियम लागू केलेत आणि सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलंय की जी लोक ही दोन नियम पाळणार नाही त्यांच्या घरावर जेसीबी चालणार। घरांवर जेसीबी चालायला सुरुवात देखील झालेली आहे, ज्यामुळे तुमचं घर जर या दोन नियमात बसत नसेल तर तुमचं घरही पाडले जाणार। तुमचं घर मग तुम्ही जुनं बांधलेलं असू द्या किंवा आत्ताच बांधलेलं असू द्या, जर या नियमांचं तुम्ही पालन केलं नाही तर ते घर जेसीबीने पाडलं जाणार। आदेश देण्यात आलेले आहे। खरं तर हा नियम 2026 सुरू झालं होतं तेव्हाच लागू करण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी आता अतिशय वेगानं सुरू झालेली आहे। दोन नियम हे इतके कडक आहेत की ज्यामुळे राज्यातलं एकही घर सुरक्षित नाहीये। 99% घरांचा याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहेत, कारण की ते दोन नियम हे अतिशय कडक आहेत जे तुम्हाला पाळावेच लागतील, नाहीतर तुमचं घर जमीनदोस्त होणार। मग आता ते नियम नेमकं काय आहेत? तुमचं घर नक्की सुरक्षित आहे का? तुमचं घर त्या नियमात बसतं का? हे तुम्ही कसं ओळखायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, जर तुमचं घर नियमाबाहेर जरी जात असेल तरी तुमचं घर पडू द्यायचं नसेल तर याची देखील एक महत्त्वाची टिप्स आम्ही अधिकाऱ्यांना विचारून तुमच्यासाठी दिली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात बंद करू नका। तुमचं स्वतःचं घर असेल आणि जे उभं राहिलेलं तुम्हाला पाहायचं असेल तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। घर हे आयुष्यात एकदाच बांधलं जातं आणि त्याच घरावर जर जेसीबी चालला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, लक्षात घ्या। त्यामुळे ही अति महत्त्वाची माहिती आहे, कारण की सर्व घरांवर आता कारवाई सुरू झालेली आहे। आता ही खरं तर ही जी नियम आहे हा जानेवारीतच आला होता, पण याच्या बातम्या फारशा आल्या नाही। पण अचानक गेल्या 3-4 दिवसामध्ये घरं पाडायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती ऐका। पहा, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या लोकांसाठी घरांचा एक नवा कायदा लागू केलाय आणि या अंतर्गत दोन नियम आता तपासले जाणार आहे। या दोन नियमात न बसलेली घरं आता स्पष्टपणे पाडायला सांगण्यात आले। महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर 99% घरांचा याच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे। आता बरेचशी जी 99% घरं आहेत ती गावांमध्ये, निमशहरी भागात किंवा काही लोकांनी शेतात बांधलेली घरं आहे। तर अशा सगळ्या प्रकारच्या घरांसाठी हे दोन नियम आता लागू करण्यात आले। सरकारने एक तपासणी केली होती। या तपासणीमध्ये असं लक्षात आलं की 99% घरांचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय आणि या प्रॉब्लेममुळेच आता घर पाडण्याचा अत्यंत कडक निर्णय घेतला गेलाय। पहा, जर तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधलं असेल, तुम्ही ग्रामीण भागात, निमशहरी भागात किंवा शेतात घर बांधलं असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत तातडीची सूचना आहे। पहा, तुम्हाला वाटेल हे असं कसं शक्य आहे, पण ज्यांची घरं पाडली आहेत तर ती लोक आता रडत आहे। तुम्हालाही जर रडायचं नसेल तर तुम्ही काय काळजी घ्यायची सगळी सविस्तर माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की दोन नियमानुसार आता तपासणी होणार, घराचं मोजमाप होणार, दोन कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार। जर ही कागदपत्र दिली नाहीत, मोजमापात तुमचं घर बसलं नाही तर तुमचं घर काही क्षणात जमीनदोस्त होणार, असा स्पष्ट आदेश देण्यात आला। आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि महाराष्ट्रातल्या देखील बऱ्याचशा लोकांची घरं शेतीमध्ये बांधली आहे, तर काही लोकांनी गावात बांधली तर ती घरं नॉन ॲग्रिकल्चर मध्ये रूपांतर न करता शेत जमिनीत बांधली। गुंठा 2 गुंठे जमीन घेतली, नॉन ॲग्रिकल्चर केलं नाही आणि घर बांधलं, तर अशा घरांचा फास आवळला गेलाय। बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही प्लॉट घेता, तो प्लॉट अजूनही शेत जमिनीतच असतो, तो बिगर शेती जमिनीत ट्रान्सफर न करता घराचं बांधकाम केलं तर अशा सगळ्या लोकांना, अशा सगळ्या लोकांच्या सगळ्या घरांना हे नियम लागू होणार। या नियमाच्या आत न बसणारी सगळी घरं अधिक अनाधिकृत बांधकाम म्हणून धरली जातील आणि ती घरं तोडल्याचा आदेश दिला जाईल। सरकारनं यादी जाहीर केली। आता हे दोन नियम ज्यांना माहिती नाहीयेत त्यांचं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार। तो प्रॉब्लेम 99% घरांचा होणार आहे। त्यामुळे शांततेत मन लावून तुम्ही माहिती ऐकणं गरजेचं आहे। आधीच्या काळात कुठेही घर बांधलं तरी चालायचं। तुम्ही तुमच्या शेतात घर बांधा किंवा गावाकडे छोटासा तुकडा घेऊन घर बांधलं तरी त्याला कुणी रोखत नसे। गावठाणात घर असलं तरी चालायचं किंवा गावाच्या बाहेर थोडं लांब बांधलं तरी चालायचं। पण आता सरकारनं एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लावलाय, तो म्हणजे तुमच्या घराच्या लांबी रुंदीचा नियम। तुमच्या घराच्या आकारा आणि मापानुसार एक नवा नियम आलाय।
जर तुमच्या घराची लांबी आणि रुंदी चुकीची ठरली किंवा तुमच्या घराचं एकूण क्षेत्रफळ जर हद्दीच्या बाहेर गेलं तर तुमच्या घरावर देखील हा कायदा लागू होऊन कारवाई होऊ शकते. सरकारनं लांबी रुंदीचं एक वेगळंच गणित मांडलंय. या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल आणि जर ते घर NA प्लॉटमध्ये नसेल तर तुम्ही ते बिनशेती जमिनीत बांधलं असेल तर तुमच्या घरावर देखील आता कारवाई होऊ शकते. मग आता नेमकं तुमचा प्रश्न असेल तो नियम नेमकं काय, कोणत्या लोकांची घरं हटवली जाणार, लांबी रुंदीचा नियम किती, क्षेत्रफळ किती असल्यावर सुरक्षित राहणार आणि किती क्षेत्रफळ असल्यावर घरावर JCB चालणार, प्रत्येक घराला NA करायची गरज आहे का, कोणत्या लोकांची घरे वाचणार आणि कोणाची पाडली जाणार, आता सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा आता हा नियम तुम्ही आत्ताच्या आत्ता जाणून घ्या, कारण की बऱ्याचशा लोकांना नियमाचा पत्ता नाही. लोकांनी लाखो रुपये खर्च करून स्वप्नातली घरं उभे केलेत, काही नाही तर आयुष्याची कमाई लावून हे स्वप्न पूर्ण केलं असतं. पण हा तांत्रिक नियम माहिती नसल्यामुळे तुमचंही घर आता धोक्यात येऊ शकतं आणि एका मिनिटात जमीनदोस्त होऊ शकतं. त्यामुळे तुमचं तुमच्या घरावर प्रेम असेल आणि तुम्हाला ते वाचवायचं असेल तर ही माहिती नीट ऐका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाच्या कायद्यावर बोलत आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या घराशी आणि भविष्याशी आहे. राज्यातील प्रत्येक घरासाठी जो नवीन कायदा सुरू झाला आहे त्यात विशेषतः ज्याची शेत जमिनीत किंवा ग्रामीण भागात घरं बांधली आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे. आधी काय व्हायचं की कुठे 2-4 गुंठे जागा घेतली जायची जी मुळात शेतजमीन असायची आणि त्यावर घर बांधलं जायचं. सरकारनं वारंवार हे सांगितलं होतं की कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी ही नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेती असणं गरजेचं, तरच त्यावर कायदेशीर घर बांधता येतं. पण अनेक लोकांनी हा नियम पाळला नाही, थेट बांधकामं केली. आता अशा सगळ्या घरांसाठी लांबी रुंदीचा एक नवीन पॅटर्न आलाय. तुमच्या घराचा आकार किंवा घराचं क्षेत्रफळ जर या नियमाबाहेर गेलं, तुमची जागा बिनशेती नसेल तर ते घर पाडलं जाऊ शकतं किंवा त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. मग काय आहे तो नियम, किती लांबी रुंदी असायला हवी, तुम्हाला नीट लक्षपूर्वक ऐका. हा नियम तुमच्या घराच्या फ्युचरशी जोडलाय. जर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुम्ही शेतकरी असाल, शेतात बंगला फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात येऊन 1-2 गुंठे जमीन घेऊन त्यावर NA न करता घर बांधलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. किंवा भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा प्लॅन करत असाल तरी आत्ताच थांबा, हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता तुमचा पहिला प्रश्न हा असेल की सरकार आमचं स्वतःचं घर कसं काय पाडणार, तर लक्षात घ्या, ही एक धोक्याची सूचना आहे. नवीन नियमानुसार तुमच्या घराची लांबी रुंदीची मोजणी केली जाणार. जर ही मोजणी ठरवून दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त निघाली तर घरांवर कारवाईचे आदेश दिले जाऊ शकतात. नव्या कायद्यानुसार घराचं क्षेत्रफळ किती असायला हवं, कारवाई टाळण्यासाठी काय करावं हे पटकन पाहून घ्या. विशेषतः जी लोक शहरात राहतात, गर्दीपासून दूर राहण्यासाठी निसर्गाच्या जवळ किंवा ग्रामीण भागात प्लॉट घेतात त्यांच्या बाबतीत हा गोंधळ जास्त येतो, कारण अशा प्लॉटचं बिनशेती रूपांतर केलेलं नसतं. ती केवळ शेतजमीन असते आणि लोक त्याच्यावर घर बांधतात. अशा प्रकारचे बांधकाम हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं ठरतं. सरकारचं म्हणणं असं आहे की कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही जागेचा वापर बदलून घ्या. आता सरकारनं NA करण्याची सिस्टीम देखील सोपी केली आहे. आता आपण त्या विशेष नियमाकडे वळूया. सरकारनं काय अटी लावल्यात, 2 अटी आहेत. पहिलं म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे FSI. तर FSI साठी एक लिमिट ठरवून देण्यात आलेली आहे. जर तुमची शेत जमीन 0.4 ते 0.6 हेक्टरच्या मध्ये असेल, म्हणजे जवळपास 1 एकर ते 1.5 एकरच्या आसपास असेल, तर त्या जमिनीत तुम्ही 150 चौरस मीटर म्हणजे 1614 स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम करू शकता. जर तुमची जमीन 1.5 एकरापेक्षा जास्त असेल आणि तर त्यावेळेस तुम्ही 4300 चौरस फुटापर्यंत बांधकाम करू शकता. सरकारने अशा पद्धतीचे हे नियम बनवले आहेत. म्हणजे तुमचं जर शेत मोठं असेल तर तुम्ही तुमच्या घराचा जो आकार असेल तो वाढवू शकता, क्षेत्रफळ जास्त घेऊ शकता. पण अनेक लोकांनी काय केलंय, गावात केवळ 1-2 गुंठे जागा घेऊन त्याला ॲग्रिकल्चरमध्येच ठेवलंय आणि मोठं बांधकाम केलंय. तर अशा घरांवर कारवाई होण्याची भीती आहे. आता काही लोक शेतामध्ये व्यावसायिक फायद्यासाठी मोठे मोठे शेड्स देखील उभारतात, त्यामुळे ते नियमाचं उल्लंघन होऊ शकतं आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तर या नियमांवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.